या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जसं महाराष्ट्रामध्ये त्या विषयावर म्हणजे बोलायचा अधिकार मला नाही, तरी पण एक पार्श्वभूमी म्हणून जशी अस्थिरता आहे महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये, अस्थिरता नाही ते भक्कम सरकार आहे ते सगळं ठीक आहे, परंतु जे काय राजकारणामध्ये चाललेलं आहे ते पाहता बेस्ट कामगारांच्या बाबतीत सुद्धा असं सांगावंसं वाटतं की बेस्टमध्ये सुद्धा काही नवीन नाही आहे। BSTमध्ये सुद्धा फार मोठं राजकारण चाललेलं आहे इथं, आणि त्या राजकारणाच्याच माध्यमातून आज BSTचा जो परमनंट कर्मचारी होता तो दिवसेंदिवस वर्षानुवर्ष सेवानिवृत्त होत असताना त्या कामगारांच्या ठिकाणी कायमस्वरूपी कामगारांची भरती करण्याऐवजी जे काय इथं कॉन्ट्रॅक्ट भरती केली जाते, कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आणल्या जातात आणि कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून चालवल्या जातात, हे खूप भयावह आहे मित्रांनो। म्हणून आपल्या बेस्ट वर्कर्स युनियनने जो काय MOU केला होता का BSTच्या 3337 गाड्या ह्या कायम राखाव्यात, त्याच्यामागं धोरण हेच होतं की जो परमनंट कामगार आहे त्याची नोकरी ही शेवटपर्यंत टिकेल, ह्या उद्देशाने आपण तो आकडा ठरवला होता। परंतु तसं न होता आज BSTमध्ये BSTच्या स्वमालकीच्या गाड्या घेण्याच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्टच्या गाड्यांचीच भरती जास्त चालू आहे, हे खूप खेदाची बाब आहे मित्रांनो। असो हरकत नाही, परंतु त्याच वेटलिस्टच्या माध्यमातून जे काही कर्मचारी आपल्या बेस्टच्या सेवेमध्ये बेस्ट कामगार म्हणून रुजू झालेले आहेत, परंतु वेटलिस्टचे आहेत, त्यांना कॉन्ट्रॅक्टचे कामगार म्हणलं जातं। त्या कॉन्ट्रॅक्टच्या कामगारांना सुद्धा वेट बिगारीप्रमाणे राबवलं जातं इथं। त्यांच्या जो काय पगार ठरलेला आहे तो पगार त्यांना वेळेवर सुद्धा मिळत नाही काय काय टायमाला, आणि जो मिळतो तो पण सांगितल्यापेक्षाही कमी प्रमाणात दिला जातो। अनेक प्रकारे त्यांच्यावर अन्याय केले जातात, म्हणजे अन्याय ह्या माध्यमातून म्हणता येईल। पुढं चुकून एखादा सिग्नल तुटला त्याला जर ती फाईन आली तर त्या मुलांच्या पगारातून कापली जाते। काही गाडीचं नुकसान झालं, ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत असताना कुठेही गाडीला थोडंसं आजूबाजूला माणूस जरी खेटून चालला तरी एकमेकाला खरचडतं, असा जरी प्रकार घडला तरी त्या मुलांच्या पगारातून ते पैसे कापले जातात। मुळातच पगार कमी, आणि त्यातमध्ये ह्या मुंबई शहरामध्ये कुटुंब चालवणं म्हणजे फार जिकिरीचं आहे मित्रांनो। आपण सर्वजण अनुभवतच असाल, आणि त्या मुलांचं कुटुंब चालवत असताना खूप म्हणजे त्यांची सस्य ओलपट होती, आणि त्या सस्य ओलपटीच्या माध्यमातून त्या मुलांच्या मनामध्ये कुठंतरी एक खतखत निर्माण झाली, आणि त्या मुलांच्या माध्यमातूनच आज इथं BSTमध्ये संघर्ष कर्मचारी युनियन म्हणून वेटलिस्टच्या कामगारांसाठी एक संघटना माननीय शशांकराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेली आहे, आणि त्या संघटनेच्या माध्यमातून या वेटलिस्टच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा नक्कीच शशांकराव साहेब प्रयत्न करतील अशी मी ग्वाही या वेटलिस्टच्या कामगारांना देतो। आणि आपण फक्त आपल्या कामाशी प्रामाणिक राहा मित्रांनो। कामाशी प्रामाणिक राहिला तर तुमचं कुणी काही करू शकत नाही। कामाशी बेईमानी करू नका, फक्त जे काही काम दिलेलं आहे आपल्याला ते व्यवस्थित करा, तुमचं कुणीही काही करू शकत नाही। म्हणून तुम्ही कामाशी प्रामाणिक राहा, काम चोरी करा, काम चुकारपणा करू नका। काम चोरी करा पण चुकारपणा करू नका, माझं म्हणणं लक्षात घ्या मित्रांनो। म्हणून या माध्यमातून आपल्याला हेच सांगू इच्छितो, जसं 2007 साली रावसाहेबांनी बेस्टमध्ये जी तुमच्यासारखीच कॉन्ट्रॅक्टवर भरती केली होती, जी मुलं रोजंदारीवर 180 रुपये रोजानी काम करत होती, 180 रुपयापासून त्यांना जो रोज चालू झाला, तर ते 2012च्या ॲग्रीमेंटमध्ये रावसाहेबांनी ॲट ए टाईम मला वाटतं जगामध्ये पहिलं ॲग्रीमेंट असं असेल जे ऐतिहासिक, जे गिनीज बुकामध्ये सुद्धा नोंद होण्यासारखे 12,500 लोक एखाद्या कुठल्या तरी कंपनीमध्ये परमनंट होणं ही खूप म्हणजे अभिमानाची बाब आहे त्या कामगारांसाठी सुद्धा।
आणि रावसाहेबांचा सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो का 2012च्या ॲग्रीमेंटमध्ये जी मुलं कॉन्ट्रॅक्टच्या पद्धतीने काम करत होती, रोजंदारी पद्धतीवर काम करत होती, का त्यांचं भविष्यच नव्हतं काही. आजचा दिवस भरला तर पगार, उद्या त्यांनी खाडा केला तर त्याला पगार नाही. असे ज्या मुलांचं अस्थिर जीवन होतं ते स्थिर करण्याचं काम ह्या रावसाहेबांनी 2012च्या ॲग्रीमेंटच्या माध्यमातून केलं आणि 12,500 लोक एका टायमाला परमनंट केली. आणि ती मुलं आज आमच्या बरोबरीने, जुन्या लोकांच्या बरोबरीने पगार घेतात BHTमध्ये. आज त्यांचं कुटुंब व्यवस्थित बऱ्यापैकी चालेल. मुंबईमध्ये पगार किती असला तरी तो पुरणार नाही, पण त्यांचं घर कुटुंब ते चालू शकतात. हीच आशा मी तुम्हाला देतो मित्रांनो. आज BHTतून बराचसा कर्मचारी सेवानिवृत्त झालेला आहे आणि त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी BHTला भविष्यात भरती करण्याशिवाय पर्याय नाही. आणि तो पर्याय म्हणजे तुम्ही आहात मित्रांनो. टिकून राहा, हिंमत धरा. आज ना उद्या तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल. संघर्ष कामगार युनियनच्या माध्यमातून शशांकराव साहेब तुमच्यासाठी भांडत लढत राहतीलच. ज्या टायमाला BHTच्या 3,337 बसगाड्या मुंबईमध्ये येतील, BHTमध्ये येतील, तेव्हा त्यांना चालकांची ही गरज भासणारच आहे. आणि ती चालकांची गरज भासल्यानंतर प्रथम प्राधान्य नक्कीच तुम्हाला दिलं जाईल अशी मला एक आशा वाटते. ना आपण तो मुद्दा शशांकराव साहेबांच्या माध्यमातून नक्कीच लावून धरूया. आणि ह्याच माध्यमातून तुम्हाला मला सांगायचं आहे का मित्रांनो, धीर धरा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहा, निष्ठेने काम करा, वेडावाकडा विचार करू नका. जसं त्या मुलांनी 2007 पासून 2012पर्यंत वाट बघितली, म्हणजे 5 वर्ष वाट बघितली, तसे थोडे दिवस तुमच्याही जातील, परंतु नक्की तुमचं भविष्य उज्ज्वल होईल ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.